तर इकडे शिवतारेंच्या भूमिकेनंतर आता महायुतीत खडके उडण्यास सुरुवात झाली आहे। शिवतारेंनी अजित पवारांवरती हल्लाबोल करताना बारामतीतनं सुनेत्रा पवारांविरोधात अपक्ष लढण्याची भूमिका घेतली। त्यानंतर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपेंनी शिंदे गटाला धमकीच दिली। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा वेगळा निकाल लागेल असं परांजपे म्हणाले। पाहूयात। बारीक सारीक गोष्टीवर हे करत अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला होता। अपक्ष उभं राहणार, नरेंद्र मोदी विचार मंच लिहिणार। कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो। अजित पवार अजित पवारांच्या तोंडी आलेलं वाक्य तुमच्या तोंडी नको, तुम्ही त्यांची उंची गाठू नका। अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला अशी टीका करून बारामतीत दोन्ही पवारांच्या विरोधात लढणार अशी घोषणा शिवतारेंनी केली आणि शिंदे गट विरुद्ध अजित पवार गटातच खटके उडण्यास सुरुवात झाली। शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी आवरावं नाहीतर कल्याणमध्ये वेगळा निकाल लागू शकतो अशी धमकीच दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंनी दिली। शिवतारेंनी दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आव्हान देण्याची भाषा केल्यानंतर परांजपेंनी श्रीकांत शिंदेंना अप्रत्यक्षपणे पाडण्याचा इशारा दिला। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत। कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो। त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं। अजित पवारांच्या तोंडी आलेलं वाक्य तुमच्या तोंडी नको, तुम्ही त्यांची उंची गाठू नका। आपण आपल्या लेवलमध्ये राहिलं पाहिजे। अजितदादा ते त्यांच्या लेवलमध्ये आहेत, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे। मग प्रत्येकजण जर अजितदादा व्हायला लागलं तर मग प्रत्येकजण एकनाथ शिंदे होईल, मग हे चालणार नाही ना। म्हणून त्यांच्या नेते लोकांची एक वेगळी फळी असते, त्या फळीच्या बरोबरीने आपण जाऊ नये। त्यांचं वक्तव्य त्यांना शोभेचे असतात, आपण त्यांच्या वक्तव्यासारखं बोलायचा जर प्रयत्न केला तर पक्ष अडचणीत येतो। मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधनं खासदार आहेत। यावेळेला पुन्हा ते कल्याणमधूनच उमेदवार असण्याची शक्यता आहे। मात्र महायुतीत असतानाही शिवतारे दादांना बारामतीत आव्हान देत असल्यानं दादांच्या नेत्यांनीही शिंदेंना आव्हान देणं सुरू केलंय। कोणी काय मारली म्हणून आपण वासरू मारण्याचा प्रयत्न करू नये। खालच्या नेत्यांनी एखादा जर चुकत असेल तर आपण पुन्हा अशा पद्धतीने वक्तव्य करून महायुतीमध्ये जी काही चांगलं चालू आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा दुधामध्ये टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये। आनंद परांजपे साहजिक त्यांना वाईट वाटलं असणार आणि वाईट वाटणार, परंतु अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्याला नक्कीच समज देणार। 2019 मध्ये दादांनी शिवतारेंना कसा निवडून येतो असं चॅलेंज देऊन पाडलं। त्याचाच बदला घेण्यासाठी अपक्ष लढणार आणि पवारांना पाडणार असा पणच शिवतारेंनी घेतला। विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही। अशा पद्धतीने जेव्हा अजित पवार या पुरंदरच्या लोकांशी आणि जनतेशी वागलेले आहेत, आम्ही त्यांना मतदान कसं करणार, महायुती असो किंवा काही असो। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांना मतदान करण्याच्या मानसिकतेमध्ये बरेच लोक नाही आहे। एवढं असताना अजित पवारांनी त्याच पालखीतळावर काल मी बोललो तिथे नाटक करताय तुम्ही, अशा प्रकारची निर्भत्सना केली होती। माझी गाडी, माझा घोडा, बारीक सारीक गोष्टीवर हे करत अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला होता। नियती त्यांना धडा शिकवेल। आता शिवतारेंच्या भूमिकेवरनं वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं सांगून सबुरीचा सल्ला अजित पवारांनी दिलाय। त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील, त्याच्यामध्ये आमचा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात, भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात, तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी, त्याच्यात आठवले साहेब आहेत, बाकीचे सगळे मान्यवर आहेत, ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल, वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय, आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेतेमंडळींनी करता कामा नये, कार्यकर्त्यांनी करता कामा नये अशी माझी भावना आहे. पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांना मला कदाचित वाटतं उद्या त्यांना बोलवलेलं पण आहे शिवतारेंना. परंतु परंजपेंनी जे काही स्टेटमेंट केलं त्यांनाही सांगेल की अशा धमक्या देऊ नका. धमक्या दिल्यानं वातावरण बिघडतं. त्यांनी धमकी दिली, आता मी धमकी देऊ का? मग काय होईल? आणि मग युतीमध्ये जेव्हा चांगला हालबेल चालू आहे अशा वेळेला एकमेकांना धमक्या देणं, मला वाटतं हे प्रकार थांबले पाहिजे. इकडे बच्चू कडूंनी शिवतारे अपक्ष लढले तर आपला पाठिंबा असेल असं म्हटलंय. शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्यांचं म्हणणं आहे की बारामती काही पवारांचा किल्ला नाही आहे. त्यांना वरिष्ठांनी समजावलं पण ते कायम लढले तर मी पाठिंबा देईन. शिरसाटांचं म्हणणं आहे की शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी बोलावले तर स्वतः शिवतारेंनी पुरंदरमधल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवतारे ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. ठाण्याहून गणेश थोरातसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.